अरे मला तहान लागली आहे, पाणी प्यायला पण जायचं नाही का? ओके. कधी कधी टेक्नॉलॉजी घात करू शकते. आता हे पाणी फास्ट. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. थँक्यू सो मच. तहान लागली आहे ना? नॉर्मल पाणी, ज्यूस, नारळ पाणी आणि कोकम सरबत, काय हवं ते प्या. मला काहीही नकोय. अहो आत्ता म्हणालात ना मला तहान लागली म्हणून. अरे हा काय तुरुंग आहे का? मला इथे बसवून ठेवलंय. ते प्रत्येक गोष्ट तुम्ही मला काय हातात आणून देणार? काय चेष्टा लावली काय म्हातारीची? कुठे फेडाल ही पाप? आजोबांशी असं वागतात काय? एक मिनिट. तुमच्यामुळे यशने माझ्याशी बोलणं टाकलं हे लक्षात आहे तुमच्या? त्याच्यामुळे आज मला कुठलाही गोंधळ नको. आणि परत एकदा सांगतो, हे लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्या तब्येतीसाठी चाललेलं आहे. सो आराम म्हणजे आराम. ठीक आहे, असं तर असं, तसंच. शाबास. तिसरा. अरे अरे दे. आजोबा हा पाणी दे. हा? अरे पाणी दे. अरे बापरे. आता याची ही सोय इथेच करणारच का? नाही नाही, तेवढ्या करता तुम्ही जाऊ शकता, फक्त चिटिंग नको. अरे करा रे, तुम्ही मनमानी करा. आता माझी सुनबाई येते ना, ती आली की मला इथून बाहेर पडायची गरजच राहणार नाही. सुनो रे मेरा आहे तिच्याबरोबर. आजोबा. अरे आलात तुम्ही? कसे आहात आजोबा? खरं सांगू, मी बरा नाहीये. का? अरे तू गेल्यापासून हा सारखे हुकूम सोडतो माझ्यावर, ओरडतो माझ्यावरती. घरातून मला एक पाऊल बाहेर टाकू दिलेलं नाही. आपली मनमानी करतो हा. सुनबाई तू चांगलं दम दे याला. त्याला सांग की हे आजोबांशी असं वागायचं नाही. त्याला हवं तेव्हा हवं ते करू दे म्हणावं. अर्थात हे काही तुला जमेल असं मला काही वाटत नाहीये. नाही, सरळ स्वभावाची आहेस तू. आपल्यामुळे कुणाला त्रास नको, कुणाशी वाकड्यात बोलणं, दरडावणं, ओरडणं नको. पण सुनबाई मला एक सांग, प्रेमाने मायेने समजावून सांगावं असं वाटत तर समजवतेस की नाही तू? तुझ्या चेहऱ्यावरून तुला स्वभाव कळतो. पण एक सांगू सुनबाई, हल्ली इतकं साधं सरळ राहून नाही चालत ग. हल्लीची लहान मुलं सुद्धा अशी चुटू बोलतात. आपली परीच बघ ना, बघ ना कशी ती चुणचुणीत हुशार आहे पोरगी, गोड आहे. पण मला एक सांग, तू परीला बरोबर का नाही आणलंस? मी तिला म्हटलं होतं सुट्टी पडली की ये पॅलेसवर म्हणून.
आजोबा ती पप्पा तिला तिच्या घरच्यांनी सोडलं नसेल ना. आणि नेहा काय अशी पटकन कुणाच्याही मुलाला उचलून आणू शकणार नाही ना. म्हणजे सगळेच आपल्यासारखे फ्री माइंडेड नसतात. नाही, केअरलेस म्हणायचंय तुला. हा केअरलेस. या केअरलेस राईट. सुनबाई, जरा मला प्यायला पाणी दे ग. खोलीच्या बाहेर पडू देत नाही, बंद करून ठेवतो मला. तुम्ही कुठे जाताय आजोबा? अरे आम्ही जरा एक फेरी मारून येतो मस्तपैकी. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. म्हणजे त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्हाला रात्री जेवायला काय हवंय ते नेहाला सांगा ना, ती आत्ताच करून ठेवेल ना. अरे कशाला, तिला आल्या आल्या काय कामाला झोपू का? त्यापेक्षा आम्ही एक मस्त फेरी मारून येतो, गप्पा मारतो. सुनबाई, तुला सांगतो, तू इथे आल्यापासून एकदा संबंध पॅरिसमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मस्तपैकी गप्पा मारत तुला सांगतो. थांबा ना आजोबा, फोन आलाय मला, तेवढं बघतो मी आणि मग जातो मी. ठीक आहे. हुशार आहेस यश. बायकोला इथून कटवतोयस ना, म्हणजे ती तिच्या लेकीकडे जाईल. वा. झालं का आजोबांना भेटून तुमचं? चाललंय चाललंय काय चाललंय यार, किती वेळ अजून? आलो. याचं पाहिलं काय चाललंय? सारखा फोनवरती. हा, कोणाचा फोन? ते समीरचा फोन होता, त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे. मी जरा पटकन त्याला भेटून येतो, तुम्ही थांबा इथे. अरे एक मिनिट, त्याला इथे बोल. अरे हा कोणी काय राजा महाराजा लागून गेला की काय? त्यांनी मला सकाळपासून खूप त्रास दिलाय, तुला सांगून ठेवतो. ठीक आहे, तुम्ही थांबा इथेच, मी बोलवतो त्याला. असं असेल ना तर तूही इथून जायचं नाही, इथेच थांबायचं. नेहा, मी आहे ना पिकूचूला बघून येते. हा, डोंट वरी. हो, आलेस हा पप्पा? ए, तू घाईघाईने परत यायची काही गरज नाही. आता माझ्याकडे लक्ष द्यायला सुनबाई आहे. ये तू सावकाश. दॅट्स वंडरफुल. आलेच. नाही नाही, तिच्या मैत्रिणी आलेल्या असणार. उगाच ते पिकुचूचं नाव घेते काहीतरी. परी, परी कुठे गेली? आता होती ना परी. परी, अरे यार, आता ही एवढ्या मोठ्या पॅलेस मध्ये कुठे गेली परी? हे परी, 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 कुठे गेली परी? अरे वा, काय लपंड डाव चाललाय वाटत. ग्रेट. आता असा मस्त डाव साधते ना, या इथेच संधी चालून आली. लगेच तिचं सोनं केलं पाहिजे सिमी. परी, बॉस काका येतोय तुला पकडायला. तू आहे ना या दिशेने जाऊन लग. हो, मग आहे ना तुझा बॉस काका आहे ना तुला पकडूच शकणार नाही. मी तिकडे थांबली नाही म्हणून तुम्ही चिडलात का? मला एक फोन सुद्धा केला नाही. मी नीट पोहोचले का, मी कशी हे सुद्धा विचारलं नाही. अगं बाळा, मी इथे ना तुझ्यासाठी बग्गी बनवत होतो. बग्गी? म्हणजे तू पॅलेस मध्ये जशी बग्गीतनं फिरतेस की नाही, तशीच इकडे आल्यावर सुद्धा बग्गीतून फिरशील. पण तुम्ही मला हे सुद्धा विचारलं नाही की मी पोहोचली कधी. अगं कामात होतो म्हटलं ना बाळा. आणि म्हटलं तू सुद्धा पॅलेस मध्ये रमली असशील फिरण्यामध्ये. काका, किती मोठा पॅलेस आहे. मी बग्गीतून किती फिरली. आपल्या बिल्डिंग पेक्षा पण मोठा आहे. इथे खूप साऱ्या खोल्या आहेत. खोल्यांमध्ये फिरायला बग्गी लागते.
काय सांगतेस काय? आणि माहितीये का, पॅलेस मधल्या लाईट्स फुल डे ऑन असतात. पॅलेस मध्ये पाणी कधीच जात नाही. हो, मस्त आहे बुवा. पॅलेस मध्ये काय हवं ते मिळतं. दुकानातून जाऊन आणावं लागत नाही, ते पॅलेस मध्येच असतं. इथे खूप मोठं किचन आहे. तुम्ही दोघे इथे आला तर हरवालाच. सॉरी नेहा, मगाशी आजोबांनी जो गैरसमज करून घेतला तेव्हा मी काही बोलू नाही शकलो. रिअली व्हेरी सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोस? त्यात तुझं काहीच चुकलं नाही. परिस्थिती तशी होती की आपण कोणी काही करूच शकलो नाही. फक्त वाईट ह्याच वाटतंय की ती माझी मुलगी असून मी तिला माझी मुलगी नाही बोलू शकत. आय नो नेहा, फक्त आजोबांच्या बाबतीतनं कुठली रिस्क नको वाटते का मला, म्हणून मला कळतंय यश, पण हे सगळं लवकरात लवकर बदलायला पाहिजे. बदलेल नेहा, खरंच बदलेल, ट्रस्ट मी. नुसती मज्जा नाही, मला खूप मज्जा येते. काका इथे फ्रेंड आहे, बॉस काका आहे, आई आहे. मी तर बगीतून किती फिरले आज. इथे बाहेर एक मोठं फाउंटन आहे. त्याच्यापासून जर लांब उभं राहिलो ना तर पाण्याचे शेंडोदे. शिंदोते नाहीत का बाळा, शिंतोडे म्हणायचं. अरे हा, थँक्यू. कशाबद्दल? परीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल. मन या पॅलेस मध्ये लहानाचा मोठा झालोय मी ग, पण आज तिच्या नजरेतून हा पॅलेस किती छान वाटतोय. आणि मग उजव्या हाताच्या अंगठ्याने तुमचं एक नाक दाबा. थांबा, उजव्या हाताच्या अंगठ्याने एक नाक बंद करा. हा, ओके, पुढे. आणि मग दुसरं नाक जे आहे ना ते असं. अरे दुसरं कुठलं नाक? मला एकच नाक आहे ना शेफाली, काही सांगता का हो? तुम्ही शब्दात पकडू नका हो सर. अरे भावना समजा ना. बरं ठीक आहे. तुम्ही एक काम करा, एका बोटाने एक नाकाचं होल दाबा. बरं ठीक आहे. हा, दीर्घ श्वास घ्या. हा, आणि मग दुसऱ्या बोटाने दुसरं होल दाबा आणि मग श्वास सोडा सर. असं ना तुम्ही 5 मिनिटं करत राहा. अरे एक मिनिट थांबा. 5 मिनिटं वगैरे? अहो कसं काय, हे मोबाईल कानाशी धरून कसं काय शक्य होईल? थोडासा वेळ लागेल ना त्याला, मोबाईल वगैरे बाजूला ठेवायला लागेल. सॉरी सर, माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, तुम्ही करा, पण नक्की करा सर. हो करतो. तुम्ही असे चिडलात ना की एकदम स्ट्रिक्ट बॉस सारखे वाटतात, पण तुम्ही तर तसे नाही आहात ना. हा बरोबर, ठीक आहे. बाय बाय. हे ह्या घरातले सगळ्यात मोठे, यांना तर तू ओळखतेस. हो. मग त्यांच्यानंतर या घरातले सगळ्यात मोठे म्हणजे हे सत्यजित काका. सत्यजित काका? सत्यजित काका, पण तू त्यांना काय म्हण माहितीये का? सत्यजित आजोबा. सत्यजित आजोबा? हा, कारण ते खूप मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा, मग सत्यजित आजोबा. हा, आणि मग ही आहे सिम्मी काकू, माझी मम्मा. करेक्ट, पिकूचूची मम्मा. पण आता आमची काकू आहे म्हणल्यानंतर तू त्यांना काय म्हण माहितीये का? सिम्मी आजी म्हण. सिम्मी आजी? सिम्मी आजी किती छान वाटतं ना. ते आम्हाला काकूही म्हणायला देत नाहीत, पण तू आजीच म्हण. काय म्हणशील? सिम्मी आजी. फार गोड, सिम्मी आजी. मग त्याच्यानंतर हे आहेत विश्वजित काका, पण तू काय म्हणशील? विश्वजित. विश्वजित आजोबा. करेक्ट, विश्वजित आजोबा. आणि या आहेत मिथिला आजी. आजी. हा, नट्ट्यापट्ट्यावरनं वाटत नाहीत, पण त्या मिथिला आजीच आहेत. कोण आहेत? मिथिला आजी. करेक्ट, मिथिला आजी. आणि हा तुझा लाडका फ्रेंड. हा आहे फ्रेंड, आणि हा आहे फ्रेंडचा छोटा भाऊ पिचुकू. पिचकू नाही, पिकूचू. पिकूचू, हा पिकूचू आहे. आता हा फ्रेंडचा भाऊ आहे म्हणल्यानंतर तू ह्याला काय म्हण माहितीये का? पिकूचू काका. काका? काका फार मोठं झाल्यासारखं वाटतं ना. एक काम कर, तू तुझ्यापेक्षा फार मोठा नाहीये, तू पिकूचू दादा म्हण. काय म्हणशील? पिकूचू दादा. परफेक्ट. तर ही आहे अशी चौधरी फॅमिली, आणि हा आहे तुझ्या फ्रेंडचा फ्रेंड म्हणजेच बॉस काका.
पेपर सीझर. हे आम्ही जिंकलो. पुन्हा एकदा चल चल परत परत परत. स्टोन पेपर सीझर. परत आम्ही जिंकलो. मी नाही खेळणार आहे, तुम्ही सारखे जिंकताय. अरे असं काय करतोस तू? उलट हे खेळ खेळ. त्या डोळ्याला लावून फिरतोस ना, त्या आंधळे खेळ खेळू नको. हा खेळ खेळ. चला परत परत एकदा चल. बंद. स्टोन पेपर सीझर. आज कित्येक वर्षांनी आजोबांना असं लहान झालेलं इतकं इतकं खुश बघतोय. ओ पुष्कराज, तर नीट खेळा. आजोबा, पुष्कराज कोण आहे? अगं हा पुष्कराज. अरे हसतोयस काय? नीट लक्ष देऊन खेळ. नो रेडिंग, नो चिटिंग. खेळा. अरे तुम्ही कधी आला? आताच तुमचं खेळणं चालू होतं म्हणून मग डिस्टर्ब नाही केलं. अरे आम्ही खेळतो तर आहोतच, शिवाय आम्ही लोक जिंकतोय सारखे. काय सांगू तुला रे. अरे इतकी समंजस गोडी मुलगी पाहिली नव्हती रे मी. आता माझी तब्येत बरी नाही म्हणून पळून चालली होती. मी थांबवलं तिला आणि मी म्हटलं की मला खेळायचंय तुझ्याशी. अरे मुलं किती समंजस असतात रे. इतकं असं आपलंसं करून टाकतात ना, एकदम कळतही नाही आपल्याला तरी. मी तुला सांगतो, ही परी माझी आमची गट्टी जमली ना, तर ही खूप जुनी ओळख असावी असं वाटलं मला. आपली तर जुनीच ओळख आहे ना. अरे हो ना, आपली आहेच, पण मी त्याला आमच्या दोघांच्या ओळखीविषयी सांगतोय ना. ए परी, मला एक सांग, तुला आमचा हा पॅलेस आवडला की नाही? खूप आवडला. आवडला? अरे वा. आणखी नाही, तुला हा आजोबा आय मीन हा पणजोबा तो आवडला की नाही? खूप आवडले. अरे ग्रेट. आणि मला सुद्धा आमची परी सुद्धा खूप आवडली. आणि ना, जी माणसं मला खूप आवडतात तर त्यांच्याशी मी खूप गट्टी करतो. मग आम्ही खूप खेळतो, खूप मजा करतो, खूप खातो पितो, मस्ती करतो, दंगा करतो. हे तुझ्या फ्रेंडला विचार, आजोबा किती मस्ती करतो ते. आणि आता ना मला माझ्या परी बरोबर वाव. हे बघ, रात्री जर का काही खावंसं वाटलं तर इथे काही खायचे पदार्थ ठेवलेत आणि फ्रीज मध्ये ना काही शुगर फ्री डेझर्ट्स आहेत. ओके, या कपाटामध्ये काही ब्लँकेट्स आहेत, जर एसी जास्त वाटलं तर जस्ट यूज आहे. टीव्ही आहे, रिमोट, टॅब आहे आणि ही सगळी खेळणी परीसाठी. हे सगळं माझ्यासाठी आहे फ्रेंड. ऑफकोर्स तुझ्यासाठी, अजून कोणासाठी? वाव. यश, या सगळ्याची काही गरज नव्हती. गरज आहे ना, परीसाठी गरज आहे. बन ती किती एक्सायटेड आहे. इकडे पॅलेसवर यायचं आणि मग तिला सांगायचं की तू हे नको करू, ते नको करू, याला हात नको लावू, इकडे नको जाऊ. याला काय अर्थ आहे? एरवी जी ती मजा करू शकत नाही ती करू दे तिला. आय जस्ट वॉन्ट टू सी हर हॅपी. पण नाही नाही, अगं हे तिचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे. खेळू दे तिला. ती परत चाळीत गेल्यावर तिला विचारलं पॅलेसवर जाऊन काय केलं तर काय सांगेल ती? की मी एका रूम मध्ये बसून होते? नाही नाही, मला नाही पटणार ते. आणि म्हणूनच मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अगदी बरोबर केलंस तू यश. हॅट्स ऑफ टू यू. इतकं कमाल सरप्राईज. अरे बघ ना परी किती खुश आहे. ती खुश आहे की तिचं लक्षही नाही आपल्याकडे.
एनिवेज तू पण आता आराम कर, रिलॅक्स. हे बच्चा, मी आता माझ्या रूम मध्ये जातो. ओके, तू मज्जा कर. ओके, बाय बाय फ्रेंड. बाय बाय, गुड नाईट. फक्त गुड नाईट नाही, गुड नाईट खाऊ द्या मला. बाय. थँक्यू सो मच फ्रेंड. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू फ्रेंड. बाय चला परी, बाय बाय, गुड नाईट. बाय बॉस काका. So you take care and sweet dreams. गुड नाईट. Sleep well. यू टू. आणि जर गुड नाईट खाऊ फक्त परीकडूनच होता. हे कालच तोडतो. यश काय करतोस तू? अगं हे तोडतो ना, काय करू आजोबा नाही, सगळे उठतील. ठेवते. असं चिडचिड करून काय होणार आहे यश? चिडचिड आता काय करू? हे मी समीरला फोन करते. कर त्याला कर. स्पीकरवर. अरे फोन उचल ना समीर. सॉरी, हा फोन नाही उचलत. काय रे यश? समीर, फोन का नाही उचलतेस तू? आणि तुझा फोन रेंज मध्ये आहे की नाही ते चेक कर ना, काहीतरी इमर्जन्सी असू शकते. अरे ब्रो, काय झालं? परी आणि नेहा ओके आहेत ना? अरे सगळे ओके आहेत, पण तिकडे आजोबांची परी बरोबर गट्टी जमली आहे. ते म्हणतात तिला गोष्टी ऐकवतील, कविता ऐकवतील, आणि ते काय कुठला गेम खेळायचा, कुठला गेम काय तो. हा एक्झॅक्टली. आणि काय झालं, अरे ते आम्हाला इकडे दोघांना रूम मध्ये आणलं आजोबांनी. आणि बरं तू टेन्शन घेऊ नको, मी आजोबांच्या खोलीकडे चाललोय. बाय. समीर, आणि त्यांनी आम्हाला ऍक्च्युली, ऐक ना, आमच्या रूमला बाहेरून त्यांनी कडी लावली आहे. यश, फोन कट झाला. मिथिला परीला घेऊन गेलीये. समीर इथे शांतपणे झोपलाय आणि आता मला प्लीज डिस्टर्ब करू नका. पल भर न दूरी. अग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. काय बरे झाले आहे. म्हणजे मान जरा अवघडली. हा, आपण जर कोणावरती खार खात असलो ना तर ते देव बघत असतो, मग तो शिक्षा देतो. असं जे म्हणतात ते काही खोटं नाही. मी काय खार खाल्ली तुमच्यावरती? ते काल काय झालं, खूप काहीतरी असं जळत होतं, मग सगळीकडे धूर 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 धूर. समीर, हा यस. तुझा फोन बघू जरा. काय फोन बघू ना जरा तुझा. माझा फोन कशाला बघू तर जरा. अरे काय झालं? काय करतोस तू? इमर्जन्सीला जर का हा फोन चालणारच नसेल ठेवून काय उपयोग आहे याचा? फेकून द्या. अरे ब्रो, मला कल्पना आहे, थोडासा प्रॉब्लेम झालाय. गंडलाय रे माझा फोन. गंडलाय म्हणजे काल किमान 25 वेळा तुझा फोन ट्राय केलाय मी. किती गोंधळ झाला माहितीये ह्यांच्यामुळे. अरे यार, सॉरी यार. काय करू यार यश, मी माझा फोन पाण्यात पडला. पाण्यात पडला फोन? तुला आता फोन नाही सांभाळता येत सगळी. तू काय म्हणजे कपडे आणि फोन घालून पूल मध्ये गेला होता? हॅलो, फोन मी नीट सांभाळला होता. ती शेफाली. हा, ती कुर्तीवाली. हा, बरोबर मध्ये उडी घेतली. अरे त्या शेफालीमुळे पाण्यात पडला. मी नॉर्मल फोनवरती बोलत होतो, पण ती इतका गोंधळ घालते, इतकी वेंधळी आहे ना, तिच्यामुळे असे प्रॉब्लेम्स नेहमी होतात यार. अच्छा, म्हणजे
तिच्या वेंधळेपणाने तुझा फोन पाण्यामध्ये पडला. त्यांना सांग ही भंकसची वेळ नाहीये, मस्करी करू नका, मोबाईल माझा खराब झालेला आहे. अरे मी मस्करी करतच नाहीये. मला एक सांग, आपल्या हातात असलेला फोन हा दुसऱ्याच्या वेंधळेपणामुळे पाण्यामध्ये पडतो, तर हे कसं काय शक्य होतं ते मी विचार करतो. आजोबा फोनवर बोलता बोलता खूप जास्त जवळ आला आजोबा, तर असं काहीतरी होऊ शकतं. किती मजा येते ना तुम्हाला माझी टर उडवायला. अरे अरे सिरियस प्रश्न यार, मोबाईल माझा बंद पडलाय, तो पाण्यात पडलाय काल, असं काय करताय यार? ठीक आहे, आपण बघूया चालू होतोय का. अरे काही होत नाहीये तो, मी तुला सांगतो कालपासून प्रयत्न करतोय. सगळं महत्वाचं त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट उघडे होत नाहीयेत, इनबॉक्स मला बघता येत नाही, मेल चेक करता येत नाहीये. मोबाईल ऑन होतो 2 मिनिटं लगेच बंद पडतो, मी काय करू? हा बरोबर आहे, तो पाण्यात पडला होता ना. मग हे काय फोन ऑन झाला तुझा आता? अरे तो 2 मिनिटं लगेच बंद पडेल. मेसेज पण आलाय तुला? मेसेज ऑफिशियल असेल. ऑफिशियल होण्याच्या मार्गाकडे जाणारा हा मेसेज आहे. म्हणजे सर, माझ्या आईला तुम्हाला भेटायचंय, तिला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय. मग नो चहा, नो कॉफी, नो कोल्ड्रिंक, काही देणार नाही. सरळ नाहीये ती. दिसतात तेवढा तुम्ही साध्या नाही आहात, खाण तशी माती. नाही ग, ते मी बाजूच्यांचं सांगत होते. चहा? नाही, हे ठेव, मी चहा घेते. मम्मी काय ग? नाही जमत बाई बिना आवाजाचा चहा पिणं. हा असा चहा पिण्याची एक वेगळीच मज्जा आहे नाही? तू पण तसाच पी. नाही, ते ज्याचं त्याला सूट होत. आवाज आला का छान वाटतं, मस्त वाटतं. अरे कपानी नाही, असा बशीनी. माझी देऊ का बशी तुला? नाही, मी माझी बशी घेतो. घे, जोरात भुरक मारायचा. हा, करेक्ट. बस मला पुरे. छान. हे घे. हे काय कुणासाठी? हे बघ, तू शेफालीचा बॉस असला ना तरी माझ्यासाठी तू लहान आहे. हक्काने मी तुला अरे तुरे करणार. आता ओळख झाली ना, नो फॉर्मॅलिटीज. घे. बरोबर आहे, पण गिफ्ट कशाला? सरप्राईज आहे. अहो पण तेच कशाला, म्हणजे आता अरे कोणी हक्काने दिलं आणि आपल्याला घ्यायचं असलं तर त्याला नाही म्हणू नाही. घे हे. उघडून बघा ना, आवडतंय का तुम्हाला? अहो शेफाली, एवढं आईनी गिफ्ट दिलंय म्हटल्यानंतर आवडायलाच पाहिजे. मी बघतो, कात्री आहे का? अरे आण इकडे, आण. थोडं व्यवस्थित. कसलं व्यवस्थित? टर्रा फाडायचं चांगलं पैकी मस्त. हे बघ, आता घे. हे असं फाडायचं, असं काढायचं. हे काय मोबाईल? बघ. किती विचार केला यांनी माझा. शेफालीमुळे माझा मोबाईल पाण्यात पडला, तर यांनी माझ्यासाठी नवीन मोबाईल आणला. हा चॉईस 100% शेफालीचा आहे. पिंक. माझी चॉईस आहे पिंक कलर. हे आपण एक फोटो काढूया. आयतं प्लेट मध्ये मिळतं ना, त्याचाही कधी कधी आनंद घ्यावा. नो थँक्स. ही आमची मिथिला आहे ना, ही सुद्धा अगदी साध्या घरातून आली, पण 2 दिवसात रुळली पॅलेस मध्ये. आता तर काय सगळं आयतं हातातच लागतं तिथे. जस्ट किडिंग. अगं नेहा, परीला मी आज पण माझ्याकडे झोपवते, चालेल ना? आपण तिलाच विचारूया ना. अगं
अगं काल तर ती गोष्टी ऐकता ऐकता झोपून गेली. अजिबात त्रास नाही ना पोरीचा? तिला गोष्टी ऐकायला खूप आवडतात का? काय मिडल क्लास गप्पा सुरू आहे ते दोघींच्या. पॅलेस मध्ये आल्या तरी चाळ सुटली नाही अजून यांची. सांभाळ. काय ज्यूस आण. God, oh my goodness. Oh my God. Kitchen staff. डस्टेड हवाय आपल्याला सांबार पडलाय. चौकश मी पुसते ना. Oh my goodness. Oh नेहा, आय एम सो सॉरी. मी ना हँड क्रीम लावलं होतं तर हात इतके स्मूथ झाले होते ते. मॅडम तुम्ही काय करता? मी करतो ना. त्यात काय झालं, आपलंच घर आहे, मी करते. ओ गॉड नेहा, मी तुला सांगितलं का या घाई गडबडीत पुसायला? मी ना पॅनिक मोड मध्ये होते ना, तर मला कळलंच नाही ग मी तुला कधी सांगितलं हे काम करायला. तू पण कशी आहेस नेहा? कुठल्याही नोकराला हाक मारायचं असतं, तू का करतेस ही सगळी कामं? काकू काय नाही झालं. तू पण विसरली आहेस का ग की तू पॅलेस मध्ये राहतेस, तुझ्या चाळीतल्या घरात नाही? अरे हिला तर काही फरकच पडत नाहीये. आत्ता जिरवते हिची. झालंच. मॅडम माझ्याकडे द्या, मी नेतो. बघ ना नेहा, कधी नव्हे ते आज मला इडली सांबार खावंसं वाटत होतं आणि नेमकं माझ्या हातून सांबाराचं सगळं भांडच सांडलं. अहो बहिणी, चटणी आहे ना, तुम्ही इडली चटणी खाऊ शकता. मिथिला अगं पण मला इडली सांबारात बुडवूनच खावीशी वाटत होती. इतकं क्रेविंग झालं होतं ना मला. आणि आता आपला शेफ पण घरी गेला असेल ना खरं? औषध मला कंटाळा आलाय का आता. गोळ्या खाऊन खाऊन नुसतं ना माझ्या तोंडाची चव गेली. जोवर तुम्ही बरे होत नाही ना तोवर गोळ्या तर घ्याव्याच लागणार. अरे कोण म्हणतं मी बरा नाहीये? तू एक काम कर, परीला बोलव आणि तिची आणि माझी शर्यत लाव. मी जिंकतो की नाही बघ. परी परी, अगं काय झालं, तू रडते का? काय झालं परी? तुला लागलं? पडली तू कुठे? आपण गरीब आहोत का? तू नेहमी म्हणते ना की अपने पास बहुत पैसा है. तुला पैशांवर ना कोणी काय बोललं का बाळा? पिकूचू दादा. पिकूचू तुला पैशावरून बोलला? सिमी, ये बाळा. आजोबा, काय चाललंय हे? काय प्राणी संग्रहालय का? या लहानच्या पोरीला रडवता तुम्ही? आजोबा समोर ये. आजोबा मी काय नाही केलं. हात पुढे कर, हात पुढे कर. आजोबा